गेल्या 25 वर्षांपासून एक वाक्य आपण सतत ऐकत आलोय. मुंबई कुणाची? तर मुंबई शिवसेनेची. मातोश्री आणि मुंबई महापालिका हे समीकरण जणू काही अढळ होतं. पण काल मुंबईच्या राजकीय इतिहासात एक भूकंप झाला. मुंबई महापालिकेचे निकाल जाहीर झाले आणि पहिल्यांदाच आकड्यांच्या खेळात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 89 जागा भाजपने जिंकल्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागांवर समाधान मानावं लागलं. टीव्ही चॅनल्सवर हेडलाईन्स झळकू लागल्या. ठाकरेंचा बालेकिल्ला पडला. मुंबईत भाजपचं कमळ फुललं. उद्धव ठाकरे संपले. वरकरणी पाहता हे खरंही वाटतं. सत्तेची चावी म्हणजे महापौर पद आता भाजप शिंदे गटाकडे जाणार हे नक्की झाले. पण मित्रांनो, इथंच खरा ट्विस्ट आहे. आकडे कधी खोटं बोलत नाहीत आणि हेच आकडे दाखवून आपण काही प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईत खरंच भाजप जिंकली का? शिवसेनेच्या फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतून ठाकरे ब्रँड खरंच संपला का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्य तुम्हाला नक्कीच चकित करेल. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आताच खालील सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाहीत. आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. सर्वात आधी आपण समोर आलेले आकडे पाहूया. बीएमसीच्या एकूण 227 जागांपैकी भाजपला मिळाल्या आहेत 89 जागा. शिंदे गटाला मिळाल्या आहेत 28 जागा. म्हणजेच महायुतीचा आकडा जातोय 117च्या घरात. बहुमतासाठी हा आकडा पुरेसा आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या 65 जागा आणि राज ठाकरेंच्या मनसेला मिळाल्या 6 जागा. काँग्रेस आणि इतरांनी उरलेल्या जागांवर विजय मिळवला. आता वरकरणी भाजप जिंकल्यासारखा वाटतोय, पण 2017च्या निवडणुकीशी तुलना केली तर चित्र स्पष्ट होईल. 2017 मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते तेव्हा भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. आज 2026 मध्ये जेव्हा त्यांच्याकडे राज्याची सत्ता आहे, पैशाची प्रचंड ताकद आहे आणि सोबतीला शिंदे सेनेची ताकद आहे, तेव्हा भाजपच्या जागा किती वाढल्या? फक्त 6 ते 7. 82 जागांवरून ते 89 जागेवर आले. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा विचार करा. 2017 मध्ये त्यांच्याकडे 84 जागा होत्या. आज 65 जागा आहेत. होय, जागा कमी झाल्या आहेत. पण मित्रांनो, कॉन्टेक्स्ट समजून घ्या. गेल्या 3 वर्षात शिवसेनेचे 2 तुकडे झाले. मुंबईतील जे 60 ते 62 तगडे नगरसेवक ज्यांच्याकडे स्वतःचे वॉर्ड होते ते एकनाथ शिंदेसोबत गेले होते. राजकीय पंडितांनी भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरेंच्या जागा निम्म्या होतील, म्हणजे 40च्या खाली येतील. पण तसंच झालं नाही. उद्धव ठाकरेंनी 65 जागा जिंकल्या आणि मनसेच्या 6 जागा मिळून हा आकडा 71 वर जातोय. ज्या पक्षाला संपलेला पक्ष म्हटलं जात होतं त्याने 65 जागा जिंकून दाखवणं हे सिद्ध करतं की मुंबईकरांच्या मनात आजही मातोश्रीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो एकनाथ शिंदे यांना. शिंदे गटाने दावा केला होता की बाळासाहेबांची खरी शिवसेना आमचीच. त्यांनी या निवडणुकीत तब्बल 90 जागा लढवल्या. त्यांना वाटत होतं की भाजपची सोबत असल्याने आपण सहज 40 ते 50 जागा जिंकू. पण निकाल काय सांगतो? त्यांना मिळाल्या फक्त 28 जागा. म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट अत्यंत खराब आहे. त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे नगरसेवक शिंदे गटात गेले होते त्यातल्या 90% नगरसेवकांचा पराभव झाला आहे. संजय राऊत यांनी यावर अत्यंत जहाल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर त्यांचा झेंडा लागला नसता. हे विधान राजकीय असलं तरी त्यात तथ्य आहे. शिंदे गटाची 28 मतं आणि भाजपची 89 मतं एकत्र आली म्हणून त्यांचा महापौर होतोय. पण जर शिंदे गट वेगळा लढला असता किंवा नसता तर भाजपने स्वबळावर मॅजिक फिगर गाठली असते का? हे आकडे सांगतात नाही. उलट भाजपची मते शिंदे गटाला ट्रान्सफर झाली नाहीत, हेच या निकालातून दिसतं. शिंदे गटाची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. आता आपण मुंबईच्या हृदय समजल्या जाणाऱ्या भागाकडे वळूया. मुंबई बदलली आहे. मुंबई कॉस्मोपॉलिटिन झाली आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण मुंबईचा जो कोर मराठी बेल्ट आहे, म्हणजे दादर, माहीम, परळ, लालबाग, शिवडी आणि वरळी, इथे काय झालं? हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. भाजप आणि शिंदे गटाने हा बालेकिल्ला फोडण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. मुंबई आता मराठी राहिलेली नाही असा नरेटिव्ह सेट केला जात होता. पण निकालाने हा दावा स्पेशल फोल ठरवला. या मराठी पट्ट्यातील 21 पैकी 19 जागा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी जिंकल्या आहेत. विचार करा, 21 पैकी 19. आणि जी एक जागा पडली ती अवघ्या 100 मतांनी. वरळी प्रभादेवीसारख्या भागात तर ठाकरे मनसे आघाडीने 6 पैकी 5 जागा जिंकल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जेव्हा प्रश्न मराठी अस्मितेचा येतो तेव्हा मुंबईकर आजही ठाकरे नावावरच विश्वास ठेवतात.
धनुष्यबाण चिन्ह कोणाकडेही असो, पण मतदानाच्या दिवशी बोट फक्त मशाल किंवा इंजिनवरच जातं जिथे ठाकरे नाव आहे. ही फक्त राजकीय लढाई नव्हती, ही अस्तित्वाची लढाई होती आणि या लढाईत उद्धव ठाकरेंनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. मग तुम्ही विचाराल, जर ठाकरे एवढे लोकप्रिय आहेत तर भाजप 89 जागांवर कसा जिंकला? इथेच मुंबईचं डेमोग्राफिक सत्य समोर येतं. भाजपने जिंकलेल्या 89 जागांचं विश्लेषण केलं तर एक धक्कादायक गोष्ट समोर येते. यातील 25हून अधिक विजयी उमेदवार हे गुजराती किंवा उत्तर भारतीय आहेत. मुंबईची लढाई स्पष्टपणे 2 भागात विभागली गेली होती. एक म्हणजे मराठी बहुल भाग, जिथे ठाकरे बंधूंना एकतर्फी कौल मिळाला, आणि दुसरी म्हणजे गुजराती आणि उत्तर भारतीय प्रभाव असलेले भाग, उदाहरणार्थ काही उपनगरे, मुलुंड, घाटकोपर, कांदिवली, जिथे भाजपने एकतर्फी वर्चस्व गाजवलं. भाजपला मिळालं हे यश हे त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचं यश आहे. त्यांनी नॉन मराठी वोट बँक पूर्णपणे एकवटली. एकनाथ शिंदेसोबत असल्याने मराठी मतांमध्ये विभाजन होईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि ते विभाजन झालं, ज्याचा थेट फायदा भाजपला काठावरच बहुमत मिळवण्यासाठी झालं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नवी मुंबईत जसं गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी केला आहे, तशीच काहीशी परिस्थिती मुंबईत होता होता वाचली आहे. भाजप जिंकली, पण ती गुजराती, उत्तर भारतीय मतांच्या जोरावर, मराठी मतांच्या जोरावर नाही. हे भविष्यातील राजकारणासाठी खूप मोठं इंडिकेशन आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सध्या मुंबईतील सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त विषय आहे. अदानी समूहाकडे हा प्रकल्प सोपवल्यावरून उद्धव ठाकरेंनी रान उठवलं होतं. त्याचा परिणाम निकालात दिसला का? हो, 100% धारावीतील 7 पैकी 6 जागांवर महायुतीचा दणदणीत पराभव झाला आहे. धारावीकरांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे. तिथे ठाकरेंनी 4 जागा जिंकल्या आणि काँग्रेसने 2. एवढंच नाही तर भाजपमध्ये गेलेले रवी राजा यांचाही तिथे पराभव झाला. हा निकाल फक्त महापालिकेचा नाही, तर हा धारावीकरांचा अदानी मॉडेल विरुद्ध दिलेला कौल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच काँग्रेस आणि MIM यांनी ज्या प्रकारे जागा मिळवल्या आहेत ते पाहता मुंबईतील दलित आणि मुस्लिम मतदारांनीही महायुतीला नाकारल्याचं स्पष्ट दिसतं. आता प्रश्न उरतो की पुढे काय होणार? भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत आहे, त्यामुळे महापौर त्यांचाच होणार. मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात असेल, पण हा रस्ता सोपा नाही. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही भाजपच्या तोंडाला फेस आणू. सभागृहात विरोधी बाकांवर बसणारे नगरसेवक हे काही साधे सुधे नाहीत. उद्धव ठाकरेंची शिवसेना प्लस राज ठाकरेंची मनसे प्लस काँग्रेस प्लस इतर, हा आकडा 100च्या पार जातोय. म्हणजेच भाजपला प्रत्येक प्रस्ताव पास करताना, प्रत्येक बजेट मांडताना या 100 वाघांचा सामना करावा लागणार आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे बंधू या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्पष्ट युती दिसली. जिथे सेनेचा उमेदवार कमकुवत होता तिथे मनसेला मदत झाली आणि जिथे मनसेचा नव्हता तिथे सेनेला. संजय राऊतांनी स्पष्ट केलंय की आम्ही एकत्र बसून चर्चा करू. जर भविष्यात हे दोनही भाऊ एकत्र आले तर आज जे काठावरचं बहुमत भाजपला मिळाले ते पुढच्या विधानसभा निवडणुकीत उद्ध्वस्त होऊ शकतं. 12 ते 13 जागा अशा आहेत ज्या फक्त 50 ते 200 मतांच्या फरकाने ठाकरेंनी गमावल्या आहेत. जर मनसे आणि सेनेची मतं एकत्र झाली असती तर आज निकाल पूर्णपणे वेगळा असता. मित्रांनो, या निवडणुकीचा निष्कर्ष काय? भाजपने महापालिका जिंकली आहे हे सत्य आहे. सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडेच गेल्या आहेत. पण मुंबईकरांच्या मनावर राज्य कोणाचं आहे हे विचारलं तर उत्तर अजूनही ठाकरे हेच येतं. ज्यांनी ठाकरेंना संपवण्याची भाषा केली त्यांना या निकालाने आरसा दाखवला आहे. 28 जागा जिंकणाऱ्या शिंदे गटाला आणि 89 जागा जिंकणाऱ्या भाजपला हे समजलं असेल की पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेता येतं, पण लोकांचं प्रेम आणि निष्ठा विकत घेता येत नाही. संजय राऊत म्हणतात तसं सत्ता नसली म्हणजे लढाई संपली असं नाही. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. मुंबई महानगरपालिकेत आता खऱ्या अर्थाने दंगल पाहायला मिळणार आहे. एकीकडे सत्तेत असलेला भाजप शिंदे गट आणि दुसरीकडे चवताळलेला, जखमी झालेला पण हार न मानणारा ठाकरे गट. तुम्हाला काय वाटतं? भाजपचा हा विजय खरा विजय आहे की भविष्यातील पराभवाची चाहूल? आणि मुंबईच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी कायमस्वरूपी एकत्र यायला हवं का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.